जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। दलित वस्ती सुधार योजनेतील नाली कामात भ्रष्टाचार, नालवाडी ग्रामस्थांचा संताप। वर्धा शहरालगतच्या नालवाडी ग्रामपंचायतीत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नाली बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी या कामात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप केला असून ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासकाविरुद्ध संतापाचे वातावरण आहे। नालवाडी येथील नवनागे लेआउट वार्ड क्रमांक 4 जिजामाता हायस्कूल समोरील परिसरात सुरू असलेल्या नाली बांधकामात इस्टिमेटनुसार काम होत असून नालीवर झाकण बसवणे बंधनकारक असताना ते योग्य पद्धतीने बसवले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। तसेच नालीच्या बाजू भरण्यासाठी मुरमाऐवजी काळी माती, दगड आणि इतर ठिकाणचा मलबा वापरला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। याशिवाय नालीची उंची रस्त्यापेक्षा जवळपास 1 फूट कमी ठेवण्यात आल्याने भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण झालाय। नालीवर झाकण नसल्यास त्यामध्ये कचरा आणि माती साचून घाणेरडे पाणी तुंबू शकते, त्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि टायफॉइड सारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे 22 मे रोजी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली, मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। आता प्रश्न उपस्थित होत आहे की दलित वस्ती सुधार योजनेतील या कामाची चौकशी होणार का? निकृष्ट दर्जाच्या बांधकामासाठी जबाबदारांवर कारवाई होणार का? आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद प्रशासन कधी लक्ष देणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।